मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण महाराष्ट्रीयन धपाट्याची भाजणी बघणार आहोत आणि त्याच्यापासून धपाटे देखील करायचे बघणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपण भाजणी बघण्यासाठी सुरुवात करूया। तर मंडळी, ते थालीपीठची भाजणी करण्यासाठी मी 2 वाटी ज्वारी, 2 वाटी बाजरी, 1 वाटी गहू, अर्धी वाटी चणा डाळ, 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग, अर्धी वाटी चवळी, अर्धी वाटी उडीद डाळ, 2 चमचे जिरे, 2 चमचे धने आणि 1 चमचा मेथी दाणे घेतलेले होते। तर हे सर्व आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे। पण भाजून घेण्या अगोदर हे सर्व आपल्याला एका कॉटनच्या कपड्याने, ओलसर कपड्याने पुसून घ्यायचे आहेत। कापड जे आहे ते पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अजिबात जास्त असं पाणी ठेवायचं नाही आणि त्याच्यानंतर हे धान्य भाजून घ्यायचं आहे। तर धान्य भाजून घेत असताना एकदम फक्त गरम होईल इतपतच धान्य भाजून घ्यायचं आहे। जास्त त्याला डाग पडतील असं भाजून घ्यायचं नाही। आणि भाजून झालेलं धान्य एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। पसरट ताटामध्ये धान्य काढून घेत असताना त्याच्यामध्ये एक कापड टाकून घ्यायचं आहे। कापड याच्यासाठी टाकायचं आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही धान्य डायरेक्ट ताटामध्ये पसरलं तर ताटाला पाणी सुटतं, त्यामुळे त्याच्यामध्ये कापड टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी बाजरी देखील भाजून घेतलेली आहे। तर सगळं धान्य आपल्याला थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळं धान्य व्यवस्थित असं भाजून घेत आहे। अशा प्रकारची भाजणी करून केलेले थालीपीठ म्हणजे धपाटे एकदम छान लागतात। तर मंडळी, अशा प्रकारचे धपाटे नक्की करून बघा। आणि आता पावसाळ्याचे दिवस देखील चालू झालेले आहे, तर पावसाळ्यामध्ये असे खमंग अशी भाजणी करून केलेले धपाटे एकदम छान लागतात। तर चला मंडळी, इथे मी चणा डाळ देखील भाजून घेतलेली आहेत आणि आता आपण बाकीचे देखील धान्य सर्व भाजून घेऊयात। इथे मी सर्व धान्य भाजून घेतलेले आहे। त्याच्यानंतर जिरे, धने आणि मेथी दाणे हे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपण ते टाकून घेणार आहोत। तर इथे सर्व भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे। थंड करून झाल्यानंतर हे धान्य घरघंटीवरनं म्हणजेच घरगुती गिरणीवर दळून आणायचे आहे। आणि जर तुम्ही बाहेरून दळून आणत असणार तर एकदम बारीक असे दळून आणायचे आहे। तर इथे मी दळून आणलेलं आहे आणि एकदम बारीक असे हे पीठ दळून आणलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण धपाटे करण्यासाठी हे पीठ घेऊया। तर इथे मी धपाटे करण्यासाठी 4 वाटी पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर इथे मी एक 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि धपाटे म्हणले की झणझणीत असे धपाटे हिरव्या मिरचीचे एकदम छान लागतात। तर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि याची एकदम बारीक पेस्ट करायची आहे। आणि त्याच्यानंतर हे आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण जे थालीपीठाची भाजणी केलेली होती त्याच्यामध्ये हे धपाटे मिक्स करून हिरवी मिरचीचा ठेचा मिक्स करून घेऊयात। इथे 1 वाटी कोथिंबीर, तुम्ही धपाट्यामध्ये कोथिंबीर जेवढी पाहिजे तेवढी घालू शकता आणि कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही एखादी भाजी वापरली तरी देखील चालते। चिमटभर बेकिंग सोडा देखील ॲड करायचा आहे। बेकिंग सोड्याने धपाटे एकदम छान होतात। त्याच्यानंतर इथे मी चिमटभर हिंग घेतलेले आहे आणि ओवा तुम्हाला क्रश करून टाकायचं आहे। ओव्याने थालीपीठ म्हणजेच धपाटे जे आहेत ते डायजेस्ट व्हायला एकदम डायजेस्ट व्यवस्थित होतात। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि नंतर मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे गरम मसाला देखील ॲड करायचा आहे।
1 चमचाभर याच्यामध्ये तेल देखील मी ॲड केलेलं आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ थोडंसं सैलसरच मळायचं आहे कारण आपण याचे धपाटे करणार आहोत. तर एकदम छान असे धपाटे तयार होतात भाजणी केलेले. तर आता हे पीठ आपण पिठाचा गोळा तयार करून मळून घेऊया. तर इथं तुम्हाला मी दाखवलेलं देखील आहे की पीठ कशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ मी मळून झाल्यानंतर अर्धा तास मी त्याला पीठ भिजत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी इथे धपाटे करण्यासाठी घेतलेले आहे. तर इथे मी तळून धपाटे करत आहे. तुम्हाला जर थापून भाजून धपाटे करायचे आहे तर तुम्ही भाजणीचे तसे देखील धपाटे करू शकता. तर मंडळी आता हे आपण लाटण्याने लाटून घेणार आहोत आणि अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडंसं तीळ देखील टाकायचं आहे. एकदम छान लागतं. आणि आता हे लाटून झाल्यानंतर आपण तेलामध्ये तळूया. तर तेल देखील मी एका साईडला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे आता लाटून झालेलं आहे. याच्यावर थोडंसं तीळ टाकून घेऊयात आणि हे तळून घेऊया. तर मंडळी आपले धपाटे एकदम छान असे तयार झालेले आहेत. भाजणीपासून केलेले हे धपाटे आहेत. तर मंडळी ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.